रविवार 12 जुलै सुट्टीचा दिवस. पाऊस उघडला असला तरी वातावरण पर्यटनासाठी बेस्ट होतं. हेच निमित्त साधून नाशिकच्या कॉलेज रोड भागात राहणारं भागवत कुटुंब बाहुली धरण आणि धबधब्याजवळ फिरायला गेलं. दुपारच्या वेळेस हे कुटुंब पोचलं, पाण्यात भिजले, जेवले. त्यांच्यासाठी तो परफेक्ट संडे होता, एका घटनेपर्यंत. अशी घटना जिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, अशी घटना ज्यामुळे फिरायला जाणाऱ्या प्रत्येकाचा थरकाप उडाला. या कुटुंबाच्या गाडीचा एका टोळक्याने पाठलाग केला. हातात दांडकं रॉड घेऊन टू व्हीलरवरून हे टोळकं पाठलाग करत होतं. त्यांनी गाडीवर फाईट मारल्या, काचा फोडल्या, दांडकी फेकून मारली. या कुटुंबाने असाही आरोप केलाय की या टोळक्याने आमच्या जवळची सोन्याची चेन, मोबाईल काढून घेतलं, जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पण या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं, थरकाप उडवणाऱ्या घटनेची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. रविवारी 12 जुलैला घडलेल्या या घटनेची राज्यभर चर्चा झाली, ती व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे. हा व्हिडिओ एका 4 व्हीलर मधून काढण्यात आलाय, ज्यात या 4 व्हीलरच्या मागे बाईकवरून आलेले 2 तरुण त्या गाडीवर काठी आणि रॉडने मारत आहेत. त्यानंतर गाडीच्या सगळ्या काचा फुटलेल्या दिसत आहेत. पुढच्या काचांना तडे गेलेत तर मागच्या काचाही फुटल्यात. काळ्या रंगाची टाटा सफारी गाडी पूर्णपणे फुटली. या कुटुंबाने घाबरलेल्या अवस्थेत हा व्हिडिओ बनवला, ज्यात एक टोळकं गाडीचा पाठलाग करताना दिसतंय. आता धक्कादायक गोष्ट म्हणजे हा पाठलाग फक्त टू व्हीलरवरून झाला नाही, तर या टोळक्याने पांढऱ्या बलेनो मधूनही पाठलाग केला आणि थोडा नाही तर जवळपास 20 किलोमीटर पाठलाग झाला. पण या कुटुंबासोबत नेमकं घडलं काय? फिरायला गेलेल्या स्थानिक फॅमिलीच्याच मागे टोळकं का लागलं? तर या प्रकरणातल्या पीडित कुटुंबानं मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी नेमका काय प्रकार घडला हे सांगितलं. या कुटुंबातल्या महिलेनं सांगितलं, दुपारी 2:30 वाजता कुटुंबातले 8 जण बाहुली धरण आणि धबधबा परिसरात फिरायला आले. सगळेच जण पाण्यात भिजले. त्यानंतर मी कपडे बदलण्यासाठी गाडीच्या दिशेनं जात होते, तेव्हा रस्त्यात 2 तरुण उभे होते. त्यांनी माझ्याकडे बघून शिट्टी वाजवली आणि अश्लील कमेंट केली. तेव्हा मी त्या तरुणांजवळ गेले आणि त्यांना जाब विचारला, शिवी दिली, पण ते माझ्याशी हुज्जत घालायला लागले. माझा आवाज ऐकून माझे पती आणि दीर तिथे आले. त्यांनी या तरुणांना साध्या भाषेत विचारलं, दादा तुला कळत नाही का, पब्लिक प्लेस आहे, लेडीज आहे, कसं वागायचं? त्यांनी उर्मट उत्तरं दिल्यावर पतीने त्यांना जाब विचारला. आवाज चढवल्यावर ते तरुण घाबरले आणि तिथून निघून गेले. पण तिथे एक टेम्पो उभा होता, त्याच्याजवळ काही स्थानिक तरुण थांबलेले. त्यांचा इगो हर्ट झाला असावा, कारण आमच्या गावातल्या पोरांना कसं काय मारता, असं म्हणत त्यांनी आमच्याशी भांडण काढलं. माझे पती, दीर आणि मुलांच्या अंगावर धावून जायला लागले. त्या तरुणांचा घोळका जमा झाला, हुज्जत घालायला लागला. तेव्हा आजूबाजूचे लोक मध्ये पडले आणि जाऊ द्या म्हणत भांडण मिटवलं. तरीही त्या टोळक्याने आपल्या सहकाऱ्यांना बोलवत आमच्यावर दमदाटी केली. हा सगळा प्रकार घडल्यानंतर आम्ही लागलीच तिथून निघालो. पण जाताना त्या टोळक्यामधला एक तरुण आमच्या दिशेने बघत तुम्हाला बघून घेतो असा इशारा करत होता, अशी माहिती या महिलेनं दिली. पुढे त्यांनी सांगितलं की आम्ही तिथून निघाल्यावर त्यांनी आमचा पाठलाग केला. एक टू व्हीलर आणि बलेनो गाडीने आमचा पाठलाग सुरू होता. एकूण 4 स्पॉटवर त्यांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला. आम्ही मुंबई आग्रा हायवेवर गाडी घातली तेव्हा या टोळक्याने पांढरी बलेनो आडवी घातली आणि आमची गाडी अडवली. त्यांच्यातल्या एकाने गाडीवर फाईट मारल्या आणि फायटरने गाडीच्या काचा फोडल्या. आम्ही तिथून कसेबसे निघालो तेव्हा एक टू व्हीलर आमचा पाठलाग करत होती. त्यांनी ब्रिजच्या खाली असताना गाडीवर रॉड फेकून मारले. लाकडी दांडकं, बेसबॉल बॅट आणि लोखंडी रॉडने ते हल्ला करत होते. तिथून पुढे गेल्यावर घोटीच्या टोल नाक्याजवळ बॅरिकेड्स लावले होते. हे बॅरिकेड्स तोडून आम्ही पुढे निघालो. त्यानंतर या टोळक्यातला एक तरुण आमच्या गाडीला लटकला. त्याने गाडीत बसलेल्या माझ्या दीराचा हात पकडून त्याला बाहेर खेचायचा प्रयत्न केला. तो गाडीला लटकलेला असल्यानं आम्ही गाडी जोरात पळवू शकत नव्हतो, कारण तो गाडी खाली यायची भीती होती, आणि आम्ही गाडी थांबवू शकत नव्हतो कारण तो आमच्यावर हल्ला करायची भीती होती. हा तरुण जवळपास 500 मीटर आमच्या गाडीला लटकलेलाच होता. आम्ही पुढे गेल्यावर ट्रॅफिक लागलं. त्याच वेळी त्या टोळक्याने बलेनो जवळ आणली, पण आम्ही स्थानिकांकडे मदत मागितली. गाडीतल्या महिला घाबरलेल्या असल्याने ते लोक मध्ये पडले, पण तोवर या टोळक्याने आम्हाला गाडीच्या बाहेर काढत झटापट करण्याचा प्रयत्न केला. आमच्या जवळचं सामान लुटलं, जिवे मारण्याचा प्रयत्न केला, जवळपास 20 किलोमीटर पाठलाग केला, असं या महिलेनं माध्यमांशी बोलताना सांगितलं. तक्रार दाखल झाल्यानंतर आणि या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तातडीने हालचाल करत चौकशीला सुरुवात केली. या कुटुंबाला पूर्ण प्रोटेक्शनमध्ये घटनास्थळी नेण्यात आलं, पंचनामा करण्यात आला. मंगळवारी पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात दिलेल्या माहितीनुसार 12 जुलैच्या घटनेप्रकरणी 9 संशयितांना अटक करण्यात आली. महिलेचा विनयभंग, हल्ला, गाडीची काच फोडणं आणि खुनाचा प्रयत्न यांसह गंभीर कलमांखाली या 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भोईर नावाच्या एका संशयितावर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल आहे. इगतपुरी, नांदगाव, माणिकखांब आणि परिसरातल्या संशयितांवर कारवाई करण्यात आली. घटनेचा उलगडा सीसीटीव्ही, व्हिडिओ आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे झाला. सुरुवातीला किरकोळ वाद झाला, त्यानंतर 7 ते 8 किलोमीटर पुढे जाऊन हल्ला केला. वादाची सुरुवात एका व्यक्तीने शिट्टी वाजवल्याच्या कारणावरून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आणखी 2 ते 3 संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. इतर काही संशयितांची नावंही निष्पन्न झाली आहेत. आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सह आरोपी करण्यात येणार आहे. पर्यटनावर परिणाम होऊ नये म्हणून कडक कलमांखाली कठोर कारवाई केली जाईल. संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पण इगतपुरी, भावली धरण आणि धबधबा हे सगळे भाग कायम पर्यटकांनी गजबजलेले असतात. तिथे असा प्रकार घडल्याने आणि कुटुंबातल्या महिलेची छेड काढल्याचा जाब विचारल्याने भांडण काढून पाठलाग करण्याची, जीवघेणा हल्ला करण्याची घटना कुणाचाही थरकाप उडेल अशीच आहे. विषय फक्त नाशिक पुरता मर्यादित नाहीये. भीती फिरायला जाणाऱ्या प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे.